बोल की ऐकतोय. अहो तिथूनच काय ओरडताय, जरा आत या. हा थांब आलो. काय काम आहे सांग. हा बोल. हे घ्या 700 रुपये. अरे बापरे, तू मला पैसे दिलेस? अहो तुम्हाला नाही दिले. मग कशासाठी दिली? अहो मटण घेऊन या. मटन? आज काय आहे मग? अहो आज काय नाही, माझ्या माहेरची लोक यायला लागली ती. माझी आई येणार आहे, माझा बाप येणार आहे, माझा भाऊ येणार आहे, म्हणून म्हणाले मटण घेऊन या. अगं पण कशासाठी येणार आहेत त्यांनी इकडं? अहो कशासाठी म्हणजे मला भेटासाठी येणार आहेत. तुला माहेरवरून येऊन 8 दिवस तर झाले का? त्यांनी लगेच इकडे आले. अहो काय झालं मग आले म्हणून? तू काय वनात बिनात आहे का? त्यांनी सारखेच तुला भेटायला येते. अहो वनात नसले म्हणून काय झालं? माझ्या आई बापाला देखील आठवण येत नाही होय कधी. अगं ते येणार आहेत तर बेसनाने भाकर बनवू. त्यांना सारखं माहेरची माणसं येणार आहेत म्हणल्यावर बेसन भाकर बनवून म्हणता, आणि तुमची कोणता जीव लागल्यावर त्यांच्यासाठी 2-3 किलो मटण आणत नाही. का तुझ्या माहेरच्या माणसांना नरड्यात का बेसन भाकर अडकत आहे का? काय करावं, बसले बसले करून लागले, भूक लागले. बघू नवऱ्याला तर फोन लावून बघावं काय करायलेत काय नाही. काय करते, दुसऱ्या मुलीचा आवाज काढून बघते, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे का नाही कळते. हॅलो हॅलो हॅलो, तुम्ही सिंगल आहात का? मला तुमच्यासोबत दोस्ती करायची. हा मी सिंगल आहे, मला दोस्ती करा. हा हॅलो, मी सिंगलच आहे. हो तुम्ही बोला. हा मी सिंगल आहे, बोला तुम्ही, बिंदास बोला तुम्ही, मी सिंगलच आहे. सकाळी घरी या घरी. मी तुमचा अंत बघितले. तुम्ही असं बोलता हो दुसऱ्या मुलींना. तुम्ही घरी या, मग तुमचं बघते दोस्ती कसं करता कसं नाही ते. हसू नका. अरे बाप, तुझं कोण आहे? मी फसलो की बाप. हॅलो, काय ग, काय तुमची किरकिरी असते सारखी? ठेव फोन, नाही मला बोलायचं. काय ग, काय झालं? सारखं आई बहिणीशी भांडत असती. अहो बघा ना, ती माझी आई बहीण सारख्या एकमेकांशी भांडत असतात. त्यात काय एवढं अवघड आहे? मला एका दिवशी घेऊन चल. नाही तुझी आई बहीण एक केलं तर बघ. काय म्हणला? काय म्हणला? अगं तसं नाही. त्यांना मी गोड करतो आणि भांडण मिटवतो. अरे तू अहो तुम्हाला माहित आहे का, त्या दुकानामध्ये मी ज्या गेले होते ना, तिथं तुमच्या मॅडम भेटल्या होत्या मला. बर फार बोलत होत्या, खूप वेळ त्यांनी ना माझं. त्या दिवशी आपण नाही का पार्टीला गेलेलो, त्या पार्टीमध्ये मी गुलाबाच्या डिझाईनची साडी घातली होती बघा. खूप कौतुक करत होत्या त्या माझं. अगं त्या मॅडमला कुठं माहित आहे, गुलाबाच्या मागे पण काटे असते. काय बाई, या माणसाला ना किंमतच नाही. सोन्याची किंमत सोनाराला. तुम्हाला काय पदर नाही माझी. काय हो, तुमच्या लेकी माझी किंमत किती आहे हो? तुझी करोडात आहे, करोडात.
त्यातले 4-5 लाख रुपये माझ्याकडे की माझ्या मैत्रिणी वर्ल्ड टूरला चालले. No, 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 no. हा बोलते का रोशनी? हा अगं काय नाही, थोडं बाहेर आलो होतो आम्ही फिरायला. हा दोघं पण आलो होतो. हा हा बोल की. काय सांगतेस? की नालायक माणूस आहे गो बाई. त्या माणसांना ना जरा सुद्धा जबाबदारी काही असं नसतंच. किती नालायक माणूस आहे तो. त्या माणसांना ना जरा सुद्धा जबाबदारी नसते. मनामध्ये ना राहू दे बाई, आता आपण काय करू शकतो त्यांना. जाऊ दे, सोड. काय केलं माणसाने सांग बरं. त्या माणसाने काय असं वाईट केलं ग? हो, ती माझी मैत्रीण नव्हती का? तिच्या परवाच मयत झाली, तर तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं म्हणा 2 दिवसापूर्वी. मग त्यानं असलं का वाईट केलं सांग बरं. हो, तुम्ही असं कसं बोलताय? वाईट काय केलं म्हणजे? अहो, काही दिवसापूर्वी तर ती देवाघरी गेली होती ना. अरे तो तर जिवंत आहे ना, त्यानं तर मारलं नाही ना. तिनं मेली, त्यानं काय करणार आता? अहो, या तुमच्या बोलण्याचा अर्थ काय काढायचा मी? उद्या मला जर काय झालं समजा, तर तुम्ही पण दुसरं लग्न. अगं असं का बोलतो तू येण्यासारखं? आता मनाला लागासारखं बोल नको मला. अहो, तुमच्या या बोलण्यावरनं मला कळलंय आता. उद्या जर मला काय झालं तर तुम्ही दुसऱ्या दिवशीच लग्न कराल. अगं तू असं कसं बोलते कधी पण? दुसऱ्यांची कधी बरोबर करत जाऊ नको तू. लग्नाचं तर गोष्ट लई लांब राहिली. मी कधी दुसऱ्या मुलीचा विचार पण करू शकत नाही. सॉरी हो, मी चुकून बोलले. सॉरी सॉरी सॉरी. मैत्रिणीच्या टेन्शनमध्ये मी चुकून बोलून गेले. सॉरी हो, सॉरी 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 हो, सॉरी. बर राहू दे. इट्स ओके ओके. लागली असेल. मी जाऊन जरा पाण्याची बाटली घेऊन येते गाडीतून. अरे बापरे, गाडीची चावी तर यांच्याकडेच राहिली की मी जाऊन चावी घेऊन किती वेळी आहे ही? असं थोडीच होतंय. ती लगे मेल्यावर दुसऱ्या दिवशी एक आठवडा तर हॉल बुकिंग करण्यातच वेळ जातो. आणि मुलगी शोधायला नको का? नंतर बँड बाजा वरात आणि अजून माझा महत्वाचा डॅन्स, त्याची परत प्रॅक्टिस करावं लागणार. अरे माझे किती स्वप्न आहेत. होय. थांबा, मी तुमचं स्वप्न पूर्ण तुमची स्वप्न आहेत. हॅलो हॅलो. हा गुड मॉर्निंग मॅडम. हा मी रावण बोलतोय. लंकेचा रावण? रावणाचं कोण आलं मला? रे रावण, सोन्याची लंका आहे ना, त्यातला एक मला सोनं दे की. हो मी लंकेचा रावण नाही बोलत. मी जिओ कंपनी मधून रावण बोलतोय. पहिला मी तुम्हाला नमस्कार करतोय. अय्या, तू मला नमस्कार बोलणार आहे? थांब जरा. बोल बाबा, आता नमस्कार बोल मला. हा नमस्कार मॅम. हा मी जिओ कंपनीतूनच बोलतोय. हा बोल की. हा मॅडम, तुमचा रिचार्ज संपलेला आहे. No, no, मोबाईलचा रिचार्ज लवकरात लवकर करून घ्या. अरे, तुमच्या कंपनीचे 10-12 मेसेज आले, 5-6 फोन आले. तुमची कंपनी काय माझ्या जीवावर चालते की काय? बाई बाई बाई, काय गर्दी आहे, काय ट्रॅफिक आहे बाई. अगं कुठं गेली होती एवढं तू? दमून आले. थोडं बसून दे मला पण. झालं का लगे तुमचं प्रश्न चालू? बाहेर येऊन
जरा कुठं तर बसले की माणसाला सारखं प्रश्न विचारायचे. कुठं गेली होतीस, काय केलं, कशाला गेलतीस, सारखं नुसतं प्रश्न. जरा पाणी लावली काय विचारत जावा. काय बाई ही माणूस आहे काय. असं दमुन्याला कुठं कुठं गेली होतीस तू? आता तुम्हाला ऐकल्याशिवाय दम निघणारच नाही. मॉलला गेली होती मी. मॉलला गेली होतीस, मग काय काय आणलं तू? अहो तुमच्यासाठी 10 जोड चड्ड्या आणायला गेले होते. अगं येडे, मॉल मध्ये कोण चड्ड्या आणायला जाते का? अहो मैत्रिणी सोबत शॉपिंगला गेले होते. अगं मग तू पण करायची ना शॉपिंग. अहो तुम्ही काय शॉपिंग करायची म्हणता. 1 तर रुपया होता का माझ्याकडं. त्या माणसाला काय दात पाडून द्यायचे होते का मी. मग मला सांगायचं ना, मी दिलो असतो ना पैसे तुला. अहो मी जातानाच बघितलं होतं तुमच्या पॉकेट मध्ये 1 रुपया पण नव्हता. अगं मग माझ्या पॉकेटात कार्ड तर होतं ना, कार्ड घेऊन जायचं मग. अहो काय तुम्ही मला तुमचं कार्ड देणार होता. अहो मग मी तुम्ही सांगायच्या आधीच मी कार्ड घेऊन गेली होती. पण तिथं ते कार्डच आली ना. 1 रुपया पण नाही त्या कार्ड मध्ये. कसलं कार्ड ठेवलंय, 1 रुपया बी नाही त्याच्यामध्ये. असं काय समजू नको, सर्व कार्डामध्ये पैसे असतात माझ्या. No, no. बघू तू कुठल्या बँकेचं कार्ड घेऊन गेली होती. अगं वेडे, हे माझं आधार कार्ड आहे. तुला स्वॅप करायसाठी घेऊन जा म्हणलं होतं, डेबिट कार्ड, एटीएम कार्ड. असं कुठलं तर कार्ड घेतलं होतं ना. पण त्यात 1 रुपया पण नव्हता. काय माणूस आहे ही. 1 रुपया सुद्धा कुठल्या कार्ड मध्ये ठेवत नाही. सगळं वाटोळ करायला बसलाय ही माणूस. नुसतं वाटोळ करायला बसलाय रे बाबा ही माणूस. अगं पागल, डीमार्ट मध्ये आधार कार्ड चालत असतंय का? आधार कार्ड चालत असतंय का? कार्ड दिलं, कार्ड नाही. भला है बुरा है जैसा भी है मेरा पति. वा 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 वा, लय खुश दिसाली ग तू. हे घ्या तुमच्यासाठी गरमागरम चहा. अद्रक, विलायची सगळं घालून केलंय मी. No, no, खास no. तुमच्यासाठी. माझ्यासाठी एवढं काळजी नाही आहे. वा 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 वा, एवढं मसाल्याचा चहा करून तू माझं आज मन लय खुश केली बघ. तुमचं मन खुश झालं. तुम्ही माझ्यावर खुश आहे. मग मग द्या 20,000 रुपये. बघ, कशाला रुपये मागतील? अहो चहाचे 20,000 रुपये नाही. मॉल मध्ये ना फॅन्सी ड्रेसचा सेल लागलाय. 2,000 रुपयाला 1 ड्रेस आहे. म्हणून मी काय म्हणते 10 ड्रेस घ्यावे. म्हणून 20,000 रुपये द्या. बघा तुमचा किती फायदा आहे. 10,000चा ड्रेस 2,000 रुपयाला मिळतंय. ड्रेसचे एवढं 20,000 रुपये मागते कप चहा देऊन. त्याच्यात माझा काय फायदा आहे सांग बरं. काय फायदा आहे म्हणजे. माझ्या खिशामधले 20,000 रुपये चाललेत की आता. तुला काय चांगलं नवीन नवीन ड्रेस घालायला भेटतो बाबा. तुझ्याकडे एवढे ड्रेस पडण्यात कमीत कमी 700 ड्रेस आहेत तुझ्याकडे. तू जर सेल जर लावली, एक दुकान टाकू शकते तेवढ्यात. तू नेसाला चालू केलं वापरायला, वर्षाला एका ड्रेसचा नंबर येईल का. एवढे ड्रेस आहेत तुझ्याकडे. अहो ते 700 ड्रेस असून काय उपयोग आहे. ते सगळे नेसलेत मी. ते सगळे ड्रेस मी नेसलेत. आणि ह्या गल्लीतल्या सगळ्या बायकांनी ते ड्रेस पण बघितलेत. मग एवढ्यासाठी तू परत नवीन ड्रेस घाले म्हणून काय झालं. चल आपण एक गल्ली सोडून जाऊ ड्रेसच्या पाय. अगं रुपाली, ऐकलंस का तू. चहा दे बरं मला. किती वेळ झालं वाट बघतोय मी चहाची. अहो चहाची तुम्हाला लय घाई झालेली असते पण साखर संपलीये. मग बघेल तर साखर संपलेली असते घरातले. चहासाठी
चहासाठी साखर लागती, दूध लागतं, चहापत्ती लागती. ती आणायची सोडून तुम्ही विनोद काय करत बसलाय? आधी जाऊन दुकानातनं चहापत्ती, साखर आणि दूध घेऊन या, मग विनोद करत बसा. अगं एका नोकरदार माणसाला तू असं बोलते. मला दूध आणायचं शोभल का सांग बरं बाहेर जाऊन. मला दूध आण म्हणते तू जाऊन दुकानातनं. मी पोलीस आहे पोलीस. मी तिथं दुकानला बिकानला जात नाही बघ. अहो तुम्ही खरं सांगा बरं, तुम्ही त्या वालेच्या दुकान बाहेरच्या कुत्र्याला देता ना? राहू दे तो दूध आणतच. मला दूध पिशवीच आणत नाही. दूध आणणं माझं काम नाही, चोर पकडणं माझं काम आहे. अहो मोठ्या मोठ्या बाता काय मारताय? आधी तो घरातला उंदीर पकडा. उंदीर पकडता येईना आणि चोर पकडायच्या बाता करताय. अरे बापरे, उंदीर अजून घरात आलंय. काय करायचं आता? ते किती वेळ उंदराला पकडायचा ना हकलाचा आहे. जाऊ दे, आपण घरच बदलून टाकू आता हे. चला बा. अहो हे आपलं घर आहे, उंदरांचं नाही. तुम्ही उंदराला देखील घाबरलात. तू मला चॅलेंज करू नको. आता मी कुणालाच घाबरत नाही. तुला चोर पकडून आणून दाखवतो मी आता. आणा आणा, चोर पण आणा पकडून आणि चोराबरोबर दुधाची पिशवी पण आणा. आता विचारा बर का, आता चोर तुम्ही आपल्या घरी पकडून आणणार म्हटलं, चोराला चहा पाजायला नको का? काय येडी बाहेर रे बाबा. चोराला कोण घरी आणते का? हे चोराला तर कोठडीत टाकतात, कोठडीत. हे